पण इथे जे लोक म्हणतात ना, वेळच नाहीये, हा पेटंट जो डायलॉग आहे त्यावर योग आणि ह्याचं बॅलन्स कसं करावं? योग इज फॉर एव्हरीबडी, एव्हरीवन, ईच अँड एव्हरी पर्सन. रॉकेट सायन्स नाही आहे त्याचं. समजा फॉर एक्झाम्पल आय हॅव ओनली 15-20 मिनिट्स इन अ डे टू डू योग. कुठली अशी 4-5 अशी आसनं आहे जी आपण करू शकतो आणि फार छान ऍडव्हान्टेज पण आहे त्यांचं इन लेस टाइम, ते सांगा ना. खूप लोकांना वाटतं की फक्त आसनं केली की योग झाला, म्हणजे योगा झाला. अर्थात योग इज व्हेरी डिफरंट, बियॉन्ड एक्सरसाइज. तो प्राणायामचे असे काही प्रकार जे खूप स्ट्रेसफुल डेज मध्ये वन कॅन डू अँड जस्ट गेट ऑन विथ द डे पॉझिटिव्हली. अगदी छोट्या छोट्या हा. गोष्टी असतात ज्यांच्याकडे आपण बघत नाही, पण त्या खरं आपल्या लाईफ मध्ये आणणं गरजेचं असतं. एक्झॅक्टली. जे बरोबर आहे, जे चुकीचं आहे, ते आपण लगेच 50-50 तिथेच करून बेसिकली टाकतो. एक मिनिट असेलच ना life मध्ये. हो, तेवढा. हॅलो, नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. आज ना आपण एका अशा पर्सनॅलिटीला भेटणार आहोत ज्यांनी योग हे फक्त फिटनेस म्हणून नाही तर लाईफस्टाईल आणि जीवनशैली म्हणून स्वीकारले. एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी हु इज मॉडर्न, अमेझिंग, सॅसी येट अन अमेझिंग योगा टीचर, योगा गुरु, योगा इन्स्ट्रक्टर. मीट माय योगा इन्स्ट्रक्टर विद्या मॅम. नमस्ते, हाय, हॅलो. सो सगळ्यांना मला हे सांगायला आवडेल की विद्या मॅम आणि माझी ओळख माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यात झाली जिथे मला अत्यंत गरज होती इनर हिलिंगची. सो माझ्या इंजुरीच्या वेळेस माझी ओळख विद्या मॅम सोबत झाली आणि तेव्हा अक्षरशः बेड रेस्टवर मी अगदीच. असल्यामुळे मला योग काहीच करता येत नव्हतं. येट शी मॅनेज्ड टू टेक माय योगा आणि कीप मी सेन थ्रू आउट माय इंजुरी. आणि मी आज जे काही एका प्रकारे पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आहे किंवा मला वाटतंय दॅट इज बिकॉज ऑफ यू. सो विद्या मॅम, वेलकम टू आवर चॅनल, वेलकम टू दिस शो. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड. मला हे विचारायचं मॅम, जसं मी इंजुरीच्या वेळेस आय वॉज लकी इनफ की आय मेट यू. पण आता यू आर योगा इन्स्ट्रक्टर फॉर व्हेरी लॉंग आणि तुम्ही तुमच्याबद्दल ते आपण बोलूयातच. पण इथे जे लोक म्हणतात ना, वेळ नाहीये, आय कांट डू इट, वेळच नाहीये, हा पेटंट जो डायलॉग आहे त्यावर योग आणि ह्याचं बॅलन्स कसं करावं? येस, खरं आहे तेजस्विनी मॅम, की आजकाल आहे ना, प्रत्येक जण जो मला भेटतो आहे तो सांगतो की मला ना योगा स्टार्ट करायचा आहे, पण माझ्याकडे टाइमच नाही. बरं, तुमच्याकडे आय गेस दिवसातले 12 ते 24 तास आरामात आहेत, त्यातला 1 तास मला असं वाटतं की आपल्याला कुठून तरी काढूच शकतो आपल्यासाठी, फॉर आवर सेल्फ, की कुठेतरी आपल्याला छान एक इन्स्टिट्यूट आहे किंवा एखादा योग गुरु किंवा एखादा योग ट्युटर आपण त्याला भेटू शकतो आणि त्याच्याकडून काहीतरी छान नॉलेज घेऊन स्वतःची प्रॅक्टिस आपण स्वतः करू शकतो. अशा खूप साऱ्या आपल्याकडे खूप सारे अवेलेबिलिटी आहे availability आहे. ऑनलाईन. Yes. आपण योगा, मी Yes. ऑनलाईन योगा करतो. एक्झॅक्टली, तुम्ही एक्झॅक्टली. Yeah. तर मग असे म्हणणारे खूप असतात की मला सुरू करायचंय, स्टार्ट करायचंय, पण स्टार्ट कुठून करू किंवा काय करू, वेळ देता येत नाही. तर मला असं वाटतं की असं नाहीये, हे सगळं आपल्या हातात आहे. हा, काही बरोबर. गोष्टी असतात की आपल्याला टाइम काढावा लागतो, तो मॅनेज करावा लागतो. आता मग म्हणजे सॉरी मी कट करते, पण Yeah. तुम्ही पण तर मॅनेज करता, म्हणजे युअर अ Yes. मदर ऑफ 2, शी इज अ फॅमिली पर्सन. तर हाऊ डू यू मॅनेज? म्हणजे एक्झाम्पल द्या, Yes. म्हणजे मग तुम्ही म्हणू शकता की मी हे करते, तर ऑब्व्हियसली तर तुमचं एक्झाम्पल द्या ना. अ, म्हणजे सुरुवात माझी अशीच झालेली की मी ऍक्च्युली असं व्हायचं कधी कधी की कुठल्या तरी पॉइंटला मला जायचं, काहीतरी ऍक्टिव्हिटी हवी होती, पण सच लाईक जिम किंवा असं काहीतरी झुंबा किंवा अदर ऍक्टिव्हिटीज नको हव्या, तर थोडंसं हिलिंग ऑर Internal. स्ट्रेच, इंटरनल, जिकडे मी स्वतःला ओळखू शकेन अशी ऍक्टिव्हिटी हवी होती. आणि मग त्यानंतर मी स्वतः सुरू केलं ते कोविडच्या जस्ट आधी म्हणजे अगदीच 7 to 8 months बिफोर. आणि माझी प्रॅक्टिस सुरू झाली. मॅम कीर्ती मॅम, आता तुमचं Yeah. इंट्रोडक्शन झालंय त्यांच्यासोबत, तर त्यांच्यासोबत माझी ओळख झाली. मग त्यांच्याकडे मी क्लासेस केले. त्यानंतर मला असं वाटलं की हे फार वेगळं आहे. अदरवाईज मी काय विचार करायचे की योग फक्त म्हाताऱ्या माणसांसाठी, एजेड माणसांसाठी, सिनियर सिटीझनसाठी आहे. पण ऍक्च्युअल अजिबात नाहीये. मी तर म्हणेन की 3 इयर्स पासून तुम्ही सुरुवात करा. काय सांगता? येस, योगा हा अगदी लहानपणापासून तुम्ही केलात, तुमच्या त्या एज मधून तुम्ही एक लेवल या एका वेगळ्या अप्रोच त्याचा असू शकतो. ओ, म्हणजे आता जर का 40s मध्ये मी बघतेय की खूप वेगळं आहे.
कारण हो. तुमचं स्टिफनेस आहे बॉडीमध्ये. तर तो लहान मुलांपासून ते अगदी आपण सीनियर सिटिझन पर्यंत बघतोय, की हं. योग कोणीही करू शकतो. जसं आपण म्हणतो, की योग इज फॉर एव्हरीबडी, एव्हरीवन. ईच अँड एव्हरी हो. पर्सन कॅन डू योगा. या. आणि अगदी स्पेसिफिक टाईम हवाच असं नाही. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ऑफिस गोईंग असाल किंवा एखादी टीचर असेल किंवा हाउसवाईफ जरी असेल, हं. तरी तुम्हाला तुमच्याकडे 24 तासातला 1 तास आरामात मिळू शकतो. पण काय करायचंय ना, की तो मॅनेज तुम्हाला करायचा आहे. हं. लाइक मीही असंच होतं, की शेड्यूल आहे, तो डोक्यात कुठेतरी फिट असतो. एखाद्या गृहिणीचा तर हाउसवाईफ तुम्हाला माहिती आहे, की ती अगदी मॅनेज करत असते हो, सगळ्यांच्या हो, गोष्टी. हो, हो. तर मला असं वाटतं त्या मॅनेज करताना तिने स्वतःला पहिले पाहावं. कारण एखादी स्त्री घरची पहिली स्त्री मेन प्रॉपर असेल व्यवस्थित, तर मला असं वाटतं, की पूर्ण घर हे हेल्दी असतं. एक्झॅक्टली. हो, राइट. हो. तर मग मला असं वाटतं, की तुम्ही 1 तास स्वतःला द्या. शिकून घ्या आणि स्वतःचं स्वतः घरी करा किंवा एखादा क्लास बघा. जो टाईम तुम्हाला सफिशियंट आहे, तुम्ही जाऊ शकता. तिथे प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आणि हं. फार काही रॉकेट सायन्स नाहीये त्याचं. स्ट्रेचिंगने तुम्हाला इतकं बरं वाटतं, हो, की हो. तुम्हाला स्वतःला मी आता सांगितलं ना, हो. की तुम्हाला बाकी काहीच करायचं नव्हतं. बरोबर. पण तुमचं इंटरनल तुम्ही किती क्लिअर होताय, हं, हं. आतून तुम्ही किती हील होत आहात, की त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलत, की एक नुसताच योग म्हणजे असा नाहीये. खूप फार शाखा आहेत त्याला. खूप हां, ब्रांचेस आहेत. हां. जसं कोशाज आहेत. हां, हां. राइट? अन्नमय कोशा, प्राणमय कोशा हे सगळे जे कोश आतले आहेत, ते कोणालाही माहिती नसतं. हो, हे हो. इन डिटेल आपण जेव्हा सांगतो, तेव्हा माणूस म्हणतो, "अरे, हे पण आहे." हे एक आपल्यामध्ये असतं. आपल्या शरीरामध्ये आपल्या स्वतःला हील करण्याची ताकद असते. हं, त्याच्यासाठी वेगळा डॉक्टर लागत नाही. हं. सो मला असं वाटतं, की प्रत्येकाने आपला स्वतःचा विचार करून एक टाईम मॅनेज करावा आणि मग स्पेसिफिकली तो त्या टाईममध्ये हा आपण योग करूच शकतो. बी इट लाइक फॉर एक्झाम्पल इव्हन यंगर गर्ल्स ऑल्सो म्हणजे आता आपण बाकीचे येस. काही गोष्टी बघतोय तर म्हणजे मी याच्यावर डिस्कस केलंच कीर्ती मॅमशी सुद्धा पण मी फिजिकल ऍस्पेक्टवर तुमच्याशी बोलायला मला आवडेल की फॉर एक्झाम्पल ऑल दीज ओबिसिटी और पीसीओडी वगैरे हे तर याचं फिजिकली तुम्ही कसं त्याला म्हणाल की दिवसातनं किती फिजिकल ऍक्टिव्ह असावं माणसाने इन्क्लुडिंग योग. येस. कसं असतं आता काही-काही मुली किंवा काही-काही लेडीज म्हणतात, की "नाही, मी एवढं काम करते, हा. पण माझं वजनच नाही हो. कमी होत." म्हणजे असा विचार करा ना, की तुम्ही एक काम करताय, पण फोकस तुमच्या त्या कामावर असतो, ना हम्म, की तुमच्या स्वतःच्या कुठल्या एका बॉडी पार्टवर असतो. हम्म, हम्म. सो मग ही गोष्ट तुम्हाला आपल्या स्वतःला लक्षात येते ना, की मी एखादी फोडणी घालतेय समजा किंवा एखादी मुलगी फक्त अभ्यास करत असेल किंवा कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवरती बसलेली असेल, तर ती जी असेल त्या मूव्हमेंटमध्ये, तर तिला त्रास हा इथे होणार आहे. मग ती त्याच्यावरती वर्क नाही ना करणार आहे. हम्म. ती देणार आहे. ती ऑफिसचं काम काही करत असेल किंवा एखादी गृहिणी फोडणी घालत असेल, तिचं डोक्यात हा विचार असेल, की माझं ते कसं होईल? तो पदार्थ माझा टेस्टी कसा होईल? हम्म. ना की तू फोडणी टाकतेस तर हात मी हा असं तसा. काही मूव्हमेंट पण करतेय. काही बऱ्याच जणी म्हणतात आता समजा मी ऑफिसला तर एवढं चालत गेले स्टेशन पर्यंत तर माझा येस, वॉक येस, झालाय. येस. मग बऱ्याच गृहिणी पण म्हणतात की घरातले कामं केले तर. पण डज अजिबात दॅट नाही. काउंट? अजिबात नाही. कारण डोक्यामध्ये 1000 विचार असतात. मग ते विचारांना तुम्हाला कमी करायचं असतं. जेव्हा विचार कमी होतात, तुमचे बाकीचे हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत किंवा हां. बाकी सगळ्या अदर तुमचे ते सगळंच क्लिअर होतं आणि मग नंतर कळतं की अरे वाह! किती छान. जेव्हा तुम्ही शांत होता, एक दीर्घ श्वास आम्ही सांगतो की डीप हां, ब्रीथ करा. हां. बरं वाटतं ना हो, हो. त्यावेळेला. सो मला असं वाटतं की प्रत्येकानं आता आजकाल आपण बघतो की सक्सेसफुल माणसं शांत असतात. हां. त्यांचं असं फार असं नसतं ना, आणि की टाईम टाईम मॅनेजमेंट. मॅनेजमेंट असतं टाईम मॅनेजमेंट. त्यांच्याकडे. सो मला असं वाटतं, की प्रत्येकाने ते ठेवायला पाहिजे. तो रुटीनमध्ये आणायला पाहिजे आणि त्याच्यासाठी लाईफस्टाईल आय गेस कुठेतरी सो नॉट नेसेसरी की बघायला घरात मी 5,000 स्टेप्सचं काम केलं म्हणजे मी ते फिट. अजिबातच नाही. बिलकुल पण नाही. नाही, हा अनफिटकडे वळण्याचा मार्ग आहे मी हां तर ना? म्हणेन. कारण आपण लक्ष देतच नाही ना त्या बॉडी पार्टवर. आता तुम्ही फक्त तुमच्या हाताचं होतं. आपण फक्त पण हो. पण तुम्हाला कळलं ना, की एका ठिकाणी बसून सुद्धा आपले अदरवाईज बॉडी पार्ट काही मूव्ह हो. नाही करत आहे. पण जे करतोय त्याच्यावरती किती किती इफेक्ट होतो हो, 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 लगेच. हो. सो आपल्याला हे इथून सो कळतं. डेडिकेटेड 1 अवर ॲट लीस्ट. येस, इदर तुम्ही तर मी येस. बघितलंय तुम्ही फार काही असं योगच करा असं नाही म्हणत. यू आर एक्झॅक्टली. मी सुद्धा असंच आहे ना, की घरची कामं आहेत ती आहेत. पण योगासाठी लवकर उठणं आहे. कारण हं, योग तुम्ही जर का उपाशीपोटी आपण म्हणतो ना, की पोट रिकामं असेल तर तुमचा प्राणायाम पण छान होतो. पोटात काही नाही हं, पाहिजे. आसनं प्रॅक्टिस तुम्ही छान करू शकता. हं. तर सो ते एक आहे त्या ह्याला, की आपण सकाळी लवकर उठा. पण मी तर म्हणेन, की तुम्ही रात्री लवकर झोपा. सुरुवात इथून होते, हां, की सूर्यास्ताच्या आधी जेवण जेवा. जे काही असेल तुम्हाला हां, लाईट खायचंय. त्यानंतर रात्रीचं जी निद्रा घ्याल, तुम्ही जे झोपाल, हां. ते छान लवकर झोपा. 10 पर्यंत आटपा. त्यानंतर तुम्हाला सकाळी पहाटे लवकर उठायचंय.
आता मी सांगत नाही की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा, कारण हा. आजकाल स्क्रोल करत बसलो की ते तुम्हालाही माहिती. मी तुम्हालाही Exactly. किती वेळा सांगितलंय की मॅम जरा फोन एक तासभर बाजूला ठेवा. सो ह्या गोष्टी खूप अफेक्ट करतात येस आपल्या येस शरीरावर. म्हणजे मग यू आर व्हेरी शुअर की हे ऍटलिस्ट मला वाटतं आठवड्यातनं 4दा जरी हे डिसिप्लिन पाळलं तरी खूप आहे, खूप खूप म्हणजे ह्या ज्या बाकीचे आजार आहेत किंवा अगदीच, मेंटल अगदीच. फिजिकल खूप खूप खूपच. फरक पडतो. आपण ना इतर गोष्टींचा खूप विचार करतो तेजस्वी हम्म, मॅम. आपण स्वतःचा विचार फारच कमी करतो, हम्म, की हम्म, आपल्याला काय हवंय, हम्म. है ना? निसर्ग आपल्याला द्यायला बसलाय, पण आपण त्याच्याकडे कधी असं बघत नाही, हो हो है ना? हो आता तुम्ही अलिबागला आलात. अलिबागचं सौंदर्य तुम्ही आता बघितलं असेल. येस तर परत असं इच्छा होतीये ना, की परत यावं. यावं. सो हे आहे आणि आपल्या अलिबागचे इकडचे आहेत लोकं, की ते त्यांच्या ह्याच्यामध्ये आहेत. तर मला असं वाटतं, हम्म, की कुठेतरी असं एक्झाम्पल मी सेट करावं, की येस प्लीज घराबाहेर पडा. छान ट्रेकिंग करा. इथे कितीतरी प्लेसेस अशा आहेत. जा तिथे. प्राणायाम तुम्हाला ध्यानस्थ बसायचं असेल, बसा एका झाडाखाली छान. शांत बसलात तरी खूप आहे. ते मला तेच मॅम विचारायचं तुम्ही जे बॅलन्स करता ना की मॉडर्न लाईफस्टाईल बी इट गोइंग आउट तुम्ही हे नाही प्रीच करत आहे, काहीच करू नका, बाहेर जाऊ नका, पार्टी करू नका, शॉपिंग करू नका, पण अजिबात नाही. ते आणि ह्याचा बॅलन्स तुम्ही कसा ठेवता आणि तो सगळ्यांनी कसा पाळायचा म्हणजे? येस, एक्झॅक्टली. आता मी पण माझे क्लासेस रन करते आहे अलिबागमध्ये आणि होतं कसं माझी फॅमिली असल्यामुळे मला त्यांनाही वेळ द्यावा लागतो, मुलांनाही द्यावं लागतं आणि ॲज वेल ॲज मला माझ्या मेंबर्सना पण तेवढाच टाईम द्यावा लागतो. हं. फोकस त्यांच्यावरही करावं लागते. कारण सगळ्यांचं असं म्हणणं आहे, "मॅडम आम्हाला पण असंच छान लाईफस्टाईल हं. कॅरी करायचंय." मग मी त्यांना एवढंच सांगते, "जो तो येतोय मला लगेच इमिजिएट आता महिन्याभरानंतर लग्न आहे, घरी असं-असं फंक्शन आहे, तर मला ना वेट लॉस, इंचेस लॉस करायचंय." पण मी ही खोटी अपेक्षा देत नाही. म्हणजे खोटं काही सांगत नाही, की मी करून देईन. हो. कारण इट टेक्स टाईम. हां. कुठलीही गोष्ट इमिजिएट मिळत नाही. त्याच्यासाठी मेहनतही घ्यावीच लागते. बरोबर. सो तुम्ही ती मेहनत घ्या. हं. थोडंसं स्वतःला पुश करा, की नाही आज उठून मी एवढं-एवढं करणारच आहे. सातत्य. सातत्य. ही कन्सिस्टन्सी जर का तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणलीत ना, लाईफ एकदम ईझी होऊन जाते. हां. त्यात तो वेगळा ईज येतो. मग तुमच्या बिहेवियरवरून पण दिसतो, दिसतो दिसतो. आणि या सगळ्या गोष्टी खूप सुंदर बनतात. मला सो वाटतं. फिजिकली ऍक्टिव्ह व्हा असं. येस, बॅलन्स ठेवा म्हणजे. खूप बॅलन्स ठेवा. अगदी योग तुम्हाला तेच शिकवतं, की येस. तुम्ही इथून सेटल व्हा. मग तुमच्या आयुष्यामध्ये सगळीच सेटल होऊन जातं. येस. मॅम आता ना समजा फॉर एक्झाम्पल आय हॅव ओनली 15-20 मिनिट्स इन अ डे टू डू योग येस. और एनी फॉर्म ऑफ वर्कआउट. हं, ते तर कॉमन आहे सगळ्यांकडे वेळ हो, नसतो हो. आपण म्हणालोय तसं. तर ते त्यात कुठली अशी 4-5 अशी आसनं आहे जी आपण करू शकतो आणि फार छान ऍडव्हान्टेज पण आहे त्यांचं इन लेस टाइम ते सांगा ना. येस. नक्की सांगायला आवडेल. कसं असतं ना, की आसनं म्हटल्यानंतर अगदी हजारो आसनं आहेत आणि त्यामध्ये असं स्पेसिफिक पण आहेत, की तुमचं काय म्हणजे मान दुखत असेल, तर सर्व्हायकल असेल, तर त्याच्यासाठी किंवा शोल्डर फ्रोझन त्याच्यासाठी वेगवेगळी आसनं आहेत. पण डेली रुटीनमध्ये जर का तुम्हाला आसनं आणायची आहेत आणि मला आता वेळ नाहीये, पण 15 मिनिटामध्ये क्विक काहीतरी करून फ्रेश व्हायचंय आणि मग निघायचंय. कारण शेवटी आपली बॉडी पण चार्ज असली पाहिजे. जसं आपण मोबाईल चार्ज करायला कनेक्ट करतो, तसं आपल्याला बॉडी आपली रिचार्ज करावीच लागते. सो मला असं वाटेल सांगायला आवडेल, की 5 आसनं जी तुम्ही म्हणताय तसं, की उठल्यानंतर पहिले एक पद्मासनामध्ये बसा शांत. जिकडे तुमच्या थाईजना प्रचंड स्ट्रेच मिळतोय, हळू मिळतोय. ओके. त्यानंतर तुम्ही उभे राहून सूर्यनमस्कार ॲट लीस्ट 5 सूर्यनमस्कार किंवा ओके. 11-12 सूर्यनमस्काराचं सर्कल रोज केलं घातले सूर्यनमस्कार. खूप जास्त तुमचं सगळ्याच गुणकारी औषध म्हटलं जातं. ते मेडिसिन आहे. त्यानंतर चंद्रनमस्कार. जसे सूर्यनमस्कार आहेत, तसे चंद्रनमस्कार आहेत. अर्थात ते संध्याकाळी घातले तर त्याचे जास्त आपल्याला इफेक्ट, पण तुम्ही सकाळी सुद्धा ती प्रॅक्टिस करूच शकता. आणि त्याच्यामध्ये जी आसनं आहेत, जसं अश्वसंचलन आहे, देवी आसन आहे, पूर्वोत्तानासन आहे. तर ही सगळी आसनं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तुम्हाला फ्लो पण होतो. तुमची आसनं इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये. तुम्ही त्याच्यामध्ये स्टेबल राहता आणि प्रत्येक आसनाचे एक वेगळंच एक महत्व आहे. प्रत्येक आसनामध्ये मला वेगळा स्ट्रेच मिळतो आणि तो प्रॉपरली मिळाला ना, की तुम्ही असं वाटतं, की वॉव! किती छान वाटते आज. कारण तेवढं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं आपलं. सो मग ते आहे. उष्ट्रासन आहे. जिथे तुमचा हार्ट ओपन होतंय. ओके. आहे ना, दोन्ही हात, पाय जेव्हा आपले पाठीमागे हात
आपले हिल आपल्याला पकडायचं असतं आणि आपला हार्ट ओपन, म्हणजे विचार करा जेव्हा हार्ट ओपन होतं तेव्हा आपणही मोकळे होतो. येस. आपल्या भावना, मी जसं सांगते आपले सप्तचक्र ध्यानमध्ये अनाहत चक्र हे जेव्हा ओपन होतं तेव्हा आपण ऍक्च्युअल ओपन होतो. तर एक ब्लॉक असतं. आता तर तुम्हाला माहिती आहे की हे सगळे चक्रास किती महत्वाचे आहेत. हो, जे आपण तर रोज प्रॅक्टिस रोज करतो आहोत. मला त्याच्यावर यायचंच आहे, मला येस, विचारायचंच आहे. येस. माझा नेक्स्ट प्रश्न तोच आहे तुमच्यासाठी, म्हणजे ही आसनं तुम्ही सजेस्ट कराल अगदी है ना? अगदी अगदी त्रिकोणासन आहे, ओके. त्याच्यामध्ये उष्ट्रासन आहे, बालासन चाइल्ड पोज, पण ते खूप सुखावं आहे. हो, किती बरं हो, वाटतं हो, त्याच्यामध्ये. हो. त्यानंतर आपलं परिवृत्त त्रिकोणासन, म्हणजे त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स आहेत. पण इझी वाले हे आहेत जे 2-3 येस, की तुम्ही भरपूर आहेत तसे पण. हां. मंडूकासन आहे, बद्ध कोणासन आहे, बसूनचे आहेत. त्यानंतर पश्चिम उत्तानासन आहे, हां. पूर्वोत्तानासन आहे. अच्छा, या पश्चिमोत्तानासन इज पुढे पुढे येते. पूर्व इज आणि इज इट ट्रू की असं म्हणतात, म्हणजे आय डोंट नो, मी खूप पूर्वी की पश्चिमोत्तासन मेक्स यू लेट गो युअर इगो. येस, जेव्हा ऑफ तुम्ही कोर्स. पुढे वागता, अगदी. तुम्ही सगळं लेट हंबल गो राहता ना करता, तुम्ही. हंबल. येस, येस. आणि जेव्हा उष्ट्रासन करता तेव्हा तुम्ही म्हणाल अनाहत चक्र तुम्ही ओपन होतं. कम्प्लीट ओपन अगदी, अप होतात. अगदी, सो इट वर्क्स युअर युअर माइंड एज वेल. अगदी. वाव, म्हणजे वाव. हे सगळं कनेक्टेड आहे सगळं. म्हणजे न्यूरोपॅथी वगैरे पण म्हणतो. पण हे सगळं कनेक्टेड आहे. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होते. आता ह्याबद्दलची माहिती तर तशी सगळीकडेच आहे, पण मी अनुभवलंय आणि तुमच्या थ्रू अनुभवलंय म्हणून आय वुड लाईक टू टॉक अबाउट इट. दॅट्स द थिंग. असं नाही की फार जगा वेगळं, पण जे तुम्ही सांगतात कदाचित एक वेगळा अँगल आहे आपल्याला त्याच्यात. राईट. अगदी छोट्या हां. गोष्टी असतात ज्यांच्याकडे आपण बघत नाही, पण त्या खरं आपल्या लाईफमध्ये आणणं गरजेचं असतं. एक्झॅक्टली. आणि आय लव्ह इट की तुम्ही ते खरंच म्हणजे अगदी जाणीवपूर्वक, मी जेव्हा सांगते मॅडम जाणीवपूर्वक श्वास घ्या आणि मॅडम घेतात आणि त्यांचंही खरं आहे की त्या कधी स्किप नाही करत. किती अगदी वेळ आलीच, तसं काही कुठे शूट असेल तर तुमचं होतं असतं. पण आय लाईक, मला तोच डिफरन्स जाणवला ना माझ्यात, ज्या गोष्टीकडे आपण वळणार आहोत, की जी Yes. गोष्ट आपण सर्वात पहिले स्टार्ट केली होती इन माय स्ट्रेसफुल डेज वॉज प्राणायाम. अगदी. तो प्राणायामचे असे काही प्रकार जे खूप स्ट्रेसफुल डेज मध्ये वन कॅन डू अँड जस्ट गेट ऑन विथ द डे पॉझिटिव्हली. अगदी. प्राणायामाबद्दल खरं तर मी बोलायला गेले तर खूप. आपल्याला दिवस कमी पडेल. हां. आणि खूप लोकांना वाटतं की फक्त आसनं केली की योग झाला, म्हणजे योगा झाला. अर्थात योग इज व्हेरी डिफरंट, बियॉन्ड एक्सरसाइज. हो. तर योग हा असा आहे की त्याच्यात प्राणायाम इन्क्लूड केलं तर मी जसं म्हणते की योग केल्यानंतर आयुष्य सुखकर होतं, तसं आता प्राणायाम म्हणजे काय? प्राणाला दिला जाणारा व्यायाम. हम्म. आपण प्राणाला देतोय कुठे? आपण अदरवाईज उच्छ्वास घेतोच आहोत, सोडतो आहोत, पण त्याच्याकडे बघत नाही. आपल्याला योग ट्युटर काय शिकवतं? मी काय शिकवतेय तुम्हाला? सोडा आणि मग घ्या. हां. एवढं केलं, लक्ष तिथे जाणीवपूर्वक श्वासाचं निरीक्षण करणं हे फार कठीण असतं. हम्म. अदरवाईज आपण किती धावत जा, ट्रेकिंग करा, हे करा, ते करा, पण त्याला पण गरज कशाची असते? शेवटी श्वासावर सगळं येऊन थांबतं. आणि अदरवाईज तर देवाने पण आपल्याला श्वास दिलेले दिलेला. आहेत, तेवढेच श्वास आपल्याला घ्यायचे आहेत, पण ते चांगले, मला असं वाटतं की कुठेतरी ते चांगल्या पद्धतीने घेतले जावेत. मग असे क्विक प्राणायाम प्रकार कुठले, म्हणजे जसं आपण करतो जसं? येस, क्विक म्हणजे म्हटलं तर सॉरी, त्यात पण ऍक्च्युली प्राणायामामध्ये क्विक काही नसतं. पण अगेन मी सांगेन की फक्त तुम्ही बसा, हां. एक 2 मिनिटं द्या, टायमर लावा 5 मिनिटाचा, त्याच्यामध्ये तुम्ही 1 मिनिट फक्त थांबा, श्वास घ्या, श्वास सोडा, याला दीर्घ श्वसन म्हणतात. त्यानंतर हा जो श्वास आहे तो आतमध्ये आपला फिरला पाहिजे, म्हणजे इंटरनल बॉडीमध्ये, त्याला म्हणतात कुंभक. ओके. पूरक म्हणजे श्वास घेणं, रेचक म्हणजे सोडणं आणि कुंभक म्हणजे होल्ड करून ठेवणं. हे किती कठीण आहे तुम्हाला माहिती असेल. एखाद्या थोड्या वेळेसाठी 1 मिनिट जरी श्वास तुम्ही कोंडून ठेवलं, असं वाटतं कधी एकदा सोडते. तर याची सवय पाहिजे, कारण आतमध्ये तुमचा प्राण फिरला पाहिजे, जेणेकरून आतमध्ये जे वात आपला तयार होत असतो तो कुठे ना कुठेतरी रिलीज व्हायला मदत होते. ओके. येस, हे कुंभकाचं फार सुंदर एक हे आहे की कुंभकने तुम्हाला खूप छान अनुभूती येते. तो कुंभक लावायला शिकलं पाहिजे. ऍटलीस्ट 30-40 सेकंड पासून सुरुवात करा. पण होतं काय, आजकाल लहान मुलांना पण मी सांगते ना, श्वास धरून ठेवा, ते लोक इमिजिएट सोडतात, कारण श्वासावर कंट्रोलच नाही. मग त्याने पेशन्स पण वाढत असते. एक्झॅक्टली. आपण बघा ना, तुम्ही फक्त एक छानसं आपलं सॉन्ग लावा लताजींचं, सुंदर, आपण हसणार, आपला श्वास किती मंद असतो. तोच जर का तुम्ही एकदम तापलेले असाल किंवा ढिंचाक म्युझिक असेल, तेव्हा एकदम श्वास असं असतं की आता मी एकदम जोशमध्ये असते, तेव्हा श्वास एकदम उफाळलेला असतो. हे प्रकार आहेत ना श्वासाचे पण. तर ते म्हणजे रडताना सुद्धा श्वास आपण हुंदके देतो, तेव्हा पण श्वासाची गती वेगळी असते. रागात वेगळा येतो, हसताना वेगळा असतो.
श्वासाकडे पण बघायला पाहिजे ना हो. वेळ देऊन. तर तो एक कुंभक लावू शकतो. त्यानंतर आपण कपालभाती, ज्यांना बीपीचा इश्यू आहे, तर मी सांगत नाही की तुम्ही श्वास घ्या. ज्यांना लोअर आहे किंवा हाय बीपी असेल त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही नका करू ओके प्रॅक्टिस, पण अदरवाईज जनरल तुम्ही करू शकता. ओके म्हणजे फक्त श्वास बाहेर सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे आणि फक्त सोडत राहायचंय. पण तुम्ही म्हणाल अजिबात नाही. एक सेकंद श्वास घ्या. एका सेकंदाला एक स्ट्रोक झाला पाहिजे. ओ एका येस येस. इवन दो श्वास घेताना पण एका मिनिटामध्ये तुमचे हार्डली 4 to 5 ब्रेथ्स. लोक 17-18 घेतात. हो येस, इट्स व्हेरी रॉंग. 4 to 5 ओनली. बघ म्हणजे तुम्ही विचार करत मला किती स्लो डाऊन व्हायचंय. 4 to 5 is too less. एक्झॅक्टली. पण बघा लावून आणि मला सांगा तुम्ही बघून त्याची किमया तुम्हाला कळेल की ओके आपण किती शांत होतो. आपण लेट गो करायला शिकत नाही का, कारण आपण असेच असतो. प्रयत्न करायला पाहिजे Yes, अगदी. मी तर म्हणेन प्रत्येकाने प्लीज हे ट्राय करा. ही रेमेडी आहे. येस टायमर लावा. हा 1 मिनिट असेलच ना लाईफमध्ये. हो तेवढा तर ऍक्च्युली मला आवडलं. Yes. 1 मिनिट तर असेल. असायलाच पाहिजे. Yes. तर तो आहे. त्यानंतर आपण आहे ना शीतली प्राणायाम आहे. ते मला नाही पण ते खूप थंड अगेन आपल्याला शांत शांत. करतं. म्हणजे टेम्परेचर वाढवायला कमी करायला सुद्धा अगदी त्याची मदत होते. अगदी होते. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम, हे जे हमिंग वर्ड्स असतात, वा. गुंजन असतात, त्याच्यामुळे तुम्ही एकदम काम डाऊन होता. किती पण चिडले, किती पण मनात लाखो विचार असतील, तर ते त्या हमिंग वर्ड्सने हळूहळू कमी होतात. ओ. आणि ते खूप सुंदर अभ्यास आहे तोही. हो आणि तो रोज करा. ओके त्याला स्किप नका करू. जेव्हा जसं तुम्ही ब्रश रोज करताय, उठल्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट लागतो आहे, तर तसंच प्राणायाम हे गरजेचंच आहे. आणि हो. आजकालच्या या धकाधकीच्या ह्याच्यामध्ये तर 5 मिनिटाचा प्राणायाम केला तरी खूप आहे. वाव हा. मस्त चिडचिड कमी होते हा त्यामुळे प्राणायामाने, हे तर आपण जाणतोच. चिडचिड कमी होते. आपला क्विक डिसिजन घ्यायचा असेल बघा, आपल्याला विचार थांब मी त्याला विचार करते, असं नाही होत. जे बरोबर आहे, जे चुकीचं आहे, ते आपण लगेच 50-50 तिथेच करून बेसिकली इंटरनल खूप आपल्याला हे होतं. एक फायदा वेगळा कॉन्फिडन्स येतो. चल मला काम होणार आहे, ते होणारच आहे. येस आपण एवढे पॉझिटिव्ह होतो की हा. आणि लास्ट आता जाता तुम्ही काय सांगाल थोडक्यात अबाउट युअर दिस थिंग, म्हणजे योग आणि प्राणायाम अँड ओव्हरऑल लाईक युअर टेक ऑन इट. योगाबद्दल खरं सांगायचं ना, तर योग ही एक लाईफस्टाईल म्हणून जगा. रोज जसे आपण खातो, सगळं पाणी वगैरे पितो आहोत, ज्या पद्धतीने आपण आपलं रुटीन लावलंय, त्यामध्ये मला असं वाटतं की थोडा वेळ तरी काढून आपल्याला योग हा केला पाहिजे. ती लाईफस्टाईल जर का तुम्ही कॅरी केली, आज तुम्ही नरेंद्र मोदींना बघता आहात. माननीय नरेंद्र मोदीजी किती, म्हणजे तेही स्वतः Yeah. किती फोकस्ड आहेत त्याच्यामध्ये. तो एक फोकस ठेवा, मला असं वाटतंय. आणि सगळ्यांनी हा योग आत्मसात करावा. आणि ते असं नाहीये की मी सांगून करायला हवा. तुम्हाला वाटलं पाहिजे. आज मलाही ते जाणवलं तुमच्यामध्ये. मला तुमचं एक कुतूहल, मला मॅडमचं एक कुतूहल सांगायला आवडेल की त्या त्यांच्या लाईफ स्टाईलमधून सगळा वेळ काढून 1 hour म्हणजे मला माझ्यासोबत असतात रोज. मला वाटतं म्हणजे आपण तुम्ही budget म्हणजे Friday. मला आदल्या रात्री एक मेसेज असतो, उद्या किती वाजता Yes, yes, सो आय yes. थिंक आय एम लकी अगदी. की आय हो, मेट हो. यू. अगदीच 15 तसंच- मिनिटं का होईना पण तुम्ही करता आहात. तर आय गेस हे सगळ्यांकडे Exactly. त्या टाइम काढतात त्यांच्या शेड्यूल मधून. तर मला असं वाटतं की प्रत्येकाला एवढा टाइम काढायला नक्कीच वेळ असेल. नाही सगळ्यांनी करायलाच हवा. सो अगदी. थँक्यू सो मच मॅम. किती तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहेत, कारण माझ्या रोजच्या जीवनात सुद्धा तुम्ही मला खूप मदत करत आहात विथ इंटरनल हिलिंग अँड एव्हरीथिंग. बट आज तुम्ही वेळ दिला, थोडंफार बोलू शकलो, वेळेची कमतरता होती, अदरवाईज वी हॅव टू टॉक अ लॉट. पण थँक्यू सो मच. ही छोटीशी भेट फ्रॉम तेजक्रा. सो मच. सो थँक्यू. आणि आपण पुन्हा भेटू. अगदी Yes, नक्की. yes. मला आवडेल भेटायला. अगदीच. थँक्यू सो मच. सो हा होता आमचा आजचा एपिसोड. तुम्हाला कसं वाटलं विद्या मॅमला भेटून ते मला नक्की कळवा तुमच्या कॉमेंट्समध्ये. आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच. आणि डू कॉन्टॅक्ट हर फॉर ग्रेट योग ॲडवाईस. आणि पुन्हा भेटूयात विथ अमेझिंग पीपल अँड मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटीज. बाय.